चार मित्र. एका सुंदर घनदाट जंगलात चार मित्र राहत होते. एक हरण, एक कासव, एक कावळा आणि एक उंदीर. ते नेहमी जास्तीत जास्त वेळ एकत्र असत. एका छान आंब्याच्या झाडाखाली ते एकत्र भेटत. नेहमीप्रमाणे ते सगळे आंब्याच्या झाडाखाली जमा झाले. पण हरणाचा मात्र पत्ताच नव्हता. सगळे मित्र चिंतेत पडले. कासवाने कावळ्याला हरणाचा शोध घ्यायला सांगितलं. त्याप्रमाणे कावळा हरणाच्या शोधात निघाला. कावळ्याने सगळीकडे खूप शोध घेतला. इतक्यात त्याला दिसलं की हरण एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलं होतं आणि मदतीकरता ओरडत होतं. हरणाला जाळ्यात अडकलेलं पाहून कावळ्याला धक्काच बसला. त्यांनी परत जाऊन लगेच आपल्या मित्रांना सांगितलं. जाळं तोडायला त्यांनी आपल्या मित्राला म्हणजे उंदराला पाठवायचं ठरवलं. कावळ्यानी उंदराला आपल्या पाठीवर बसवून हरणाजवळ नेलं आणि कासव हळूहळू त्यांच्या मागे चालत गेलं. उंदरानं भराभर आपल्या दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली आणि लवकरच हरण जाळ्यातून मुक्त झालं. आणि त्याच वेळी तिथे एक शिकारी आला. त्याला पाहून क्षणात कावळा एका फांदीवर जाऊन बसला. उंदीर एका झाडामागे लपला आणि हरण दूर पळून गेलं. पण कासव मात्र हळूहळू चालत राहिलं आणि शिकाऱ्याच्या तावडीत सापडलं. शिकाऱ्याने कासवाला जाळ्यात बांधून घेतलं. आता आपल्या मित्राला वाचवण्यासाठी हरणाला एक उपाय सुचला. हरण पुढे धावत गेलं आणि शिकाऱ्याच्या वाटेवर उभं राहिलं. शिकाऱ्याने हरणाला पाहिलं आणि जाळ्याची पिशवी खाली टाकून तो हरणाला पकडायला त्याच्या मागे धावला. त्याच वेळीस उंदरानं जाळ्याची पिशवी तोडून कासवाला बाहेर काढलं. हरणाने शिकाऱ्याला झुलवत खूप लांबवर नेलं. शेवटी ते पळून गेलं. शिकारी हात हलवत परतला. येऊन बघतो तर काय, कासव सुद्धा पळून गेलेलं. शेवटी ते चार मित्र पुन्हा हसत खेळत मज्जेत राहू लागले. एकजुटीमध्येच शक्ती असते.